नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओ मध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं, होय मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर 4500च्या भावावर आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीन विकावं की मग थांबावं। होय मित्रांनो, हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर 4500च्या भावावर आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीन विकावं की मग थांबावं। हा सवाल तुमच्या मनातला आहे, हा सवाल माझ्या मनातला आहे। आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर 4500च्या भावावर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीन विकावं की मग थांबावं। या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना व्हिडिओ आपल्याला जर मनापासून आवडला तर या व्हिडिओला या ठिकाणी जरूर लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर 4500च्या भावावर आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीन विकावं की मग थांबावं। या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावाची स्थिती काय आहे ते बघणं गरजेचं आहे। सध्याच्या कंडिशनला जर आपण बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी ही 4200 ते 4500च्या दरम्यान आहे। काही बाजार समित्यांमध्ये मागच्या 2 ते 3 दिवसांमध्ये सोयाबीनच्या बाजारभावात 50 ते 100 रुपयांची सुधारणा झाली आहे आणि बाजारभाव पातळी कुठे कुठे 4600च्या आसपास सुद्धा आली आहे। आणि यामुळेच आपण प्रश्न विचारलाय, काय 4500च्या भावावर आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीन विकावं की मग थांबावं। जर आजच्या कंडिशनला बघितलं तर सोयाबीनचा बाजारभाव तुम्हाला 4200 ते 4500च्या दरम्यान दिसत आहे। पण सोयाबीनची जी विक्री आहे मित्रांनो, मागच्या 2 दिवसात कमी होताना दिसत आहे आणि ही विक्री घटण्याचा जो क्रम आहे तो असाच सुरू राहणार आहे। आणि यामुळे आपल्याला सोयाबीनची मागणी आणि पुरवठा याच्यामध्ये आता गॅप निर्माण होताना दिसणार आहे आणि म्हणून खालच्या स्तरावरून सोयाबीनच्या बाजारभावाला आधार मिळणार आहे आणि सोयाबीनचा बाजारभाव 4600च्या पातळीला आता 15 तारखेनंतर गवसणी घालणार आहे। मग या ठिकाणी 4500च्या भावावर सोयाबीन विकावं का नाही, तर या प्रश्नाचं उत्तर आहे 4500 अथवा 4600चा भाव मिळाला की तिथं 25% सोयाबीनची विक्री करा। त्यानंतर 4800चा भाव मिळाला तिथं 50% सोयाबीनची विक्री करा आणि जर चुकून मुकून 5000चा भाव मिळालाच तर तिथं राहिलेलं सोयाबीन विका। यामुळे तुम्हाला प्रत्येक तेजीचा फायदा मिळेल आणि कधी बाजारभाव उलट फिरले म्हणजे त्या ठिकाणी खाली झाले तर तुम्हाला अडचण अजिबात येणार नाही। तर मित्रांनो, हा होता विक्रीचा फॉर्म्युला की 4500 4600चा भाव मिळाला की तिथं 25% सोयाबीनची आपण विक्री केली तर आपला होईल फायदा। मग आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव, याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडते YouTube चॅनल शेती मित्र। आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा।
सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार.